बुलढाण्याच्या दऱ्याखोऱ्यात एवढं मोठं मंदिर असणार असं मला कधी वाटलंही नव्हतं आणि तिथं गेल्यावर माझ्यासोबत असं काही होणार असंही मला कधी वाटलं नव्हतं. आता माझा आवाज बसलेला आहे म्हणून तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या आणि मी आवाज बसलेला असल्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ काढून राहिलो म्हणजे तुम्ही मला फॉलो करून घ्या. सगळ्यात पहिले मी खामगावला आलो आणि तिथून शुभम भाऊला उचलून घेतलं. आता शुभम भाऊ माझ्यासोबत कशासाठी आले हे तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. अरे सॉरी शुभम भाऊ माझ्यासोबत नाही आले, मी त्यांच्यासोबत चाललो होतो. मित्रांनो काय होते माहिती आहे का, मला खूप सारे मेसेज येतात, दादा तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात, त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळते, पण मी त्यांच्या आयडी मध्ये जाऊन पाहतो ते मला फॉलो करणं विसरलेले असतात. पण जाऊ द्या, त्याच्यात तुमची काही चूक नाही, वयामानानं होते म्हणा असं, पण तुम्हाला आठवण करून देणं माझं काम आहे म्हणून तो फॉलोचं बटन दाबून मला तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करू शकता. आता आम्ही चाललो होतो गिरड्याला. बुलढाणापासून 15 किलोमीटरवर गिरडा हे गाव आहे. गिरड्याला श्री गजानन महाराज संस्थान शेगावद्वारा संचालित एक शाखा आहे आणि तिथे निसर्गरम्य वातावरणात वसलेलं स्वयंप्रकाश महाराजचं सुंदर मंदिरही आहे. मी लहानपणी या मंदिरात आलो होतो, पण आज इथचा डायरेक्ट कायापालट झालेला आहे. आध्यात्मिक शांतीसाठी तुम्ही या जागेवर फॅमिली सोबत येऊ शकता. आता हरकानं गिरड्याला आलो होतो खरी, पण इथं आल्यावर आमचाच पट्टा पडला, कारण की इथे व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई होती. यायचंही बरोबर आहे म्हणा, हे तपोभूमी आहे आणि या तपोभूमीचे गांभीर्य आपण मौन व शांतता ठेवून राखले पाहिजे. आणि दुसरा विषय असा की मोबाईल आणि शांततेचा डायरेक्ट 36 आकडा आहे. जिथं मोबाईल आहे तिथं शांतता राहू शकत नाही. तिथं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही परत बुलढाण्यात आलो होतो. तिथं शुभम भाऊचे काही प्रेमाचे माणसं भेटले. चहा प्यायला नेतो म्हणून त्यांनी डायरेक्ट नाश्ता करायला आणून बसवलं. पोटभरून नाश्ता वगैरे केला आणि पटकन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण की आता जिकडे तिकडे थंडी तर सध्या खतरनाकच चालू आहे आणि आम्ही बुलढाण्याच्या घाटातून जर थंडीत आलो असतो तर आमची डायरेक्ट आईस्क्रीमच झाली असती. आणि आम्ही घरी पोहोचतो तेव्हापर्यंत तुम्ही तो खालचा फॉलोचा बटन आपण मंदिरातली घंटी वाजवतो तशा प्रकारे वाजून मला फॉलो करून टाका. शेवटी शुभम भाऊला दिला निरोप, पण म्हटलं मी घरी जाऊन घेतो एखादी झोप. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली. ना चिंता रहे ना भय, बोलो गजानन महाराज की जय.